आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी दोन महत्त्वाच्या बातम्या देणार आहोत। दोन पैकी एक बातमी सिद्धापत्रिका धारकांसाठी चांगली व दिलासादायक आहे। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आधार कार्ड, मतदार ओळखपत्र म्हणजेच इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स प्रमाणेच सिद्धापत्रिका अर्थात रेशन कार्ड देखील अत्यंत महत्त्वाचे शासकीय दस्तावेज मानले जाते। रहिवासी पुरावा म्हणून आणि शासनाच्या स्वस्त दरातील अन्नधान्य संबंधित आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील रेशन कार्ड हे आवश्यक कागदपत्र आहे। अशात सिद्धापत्रिका धारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। अन्न व सार्वजनिक वितरण विभाग सिद्धापत्रिकेच्या नियमात बदल करत आहे। सरकारी सिद्धावाटप दुकानात अर्थात रेशन दुकानात रेशन धान्य घेण्यासाठीची पात्रता ठरवण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत, जेणेकरून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच रेशन धान्य मिळेल। रेशन धान्य वाटपाच्या नियमांबाबत सरकार येत्या काही दिवसात मोठा निर्णय घेणार आहे। त्यासाठीची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे। मागील काही महिन्यांपासून या बाबतीत सर्व राज्य सरकारांसोबत अनेक बैठका देखील घेण्यात आल्या आहेत। यात रेशन धान्य वाटपाबाबत मागवलेल्या सूचनांवर मसुदा तयार करण्यात आला आहे। अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या मते सध्या देशभरामध्ये 80 कोटीहून अधिक लोक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा म्हणजे NFSA चा लाभ घेत आहेत। मात्र या लोकांमध्ये बरेच लोक आर्थिक दृष्ट्या संपन्न व सधन आहेत, म्हणजेच अनेक श्रीमंत लोक देखील या योजनांचा लाभ घेत आहेत। हे लक्षात घेऊन अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय अशा काही मानकांमध्ये बदल करणार आहे। त्यामुळे रेशन धान्याचा व इतर योजनांचा लाभ फक्त पात्र आणि योग्य लाभार्थ्यांनाच मिळेल। रेशन धान्य वितरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे। या संदर्भात अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने सांगितले की रेशन वाटपाच्या नियमात बदल झाल्यानंतर फक्त पात्र व गरजू लोकांनाच रेशन धान्य मिळणार आहे। सरकारचे म्हणणे आहे की जे लोक रेशनसाठी पात्र नाहीत अशा अनेक लोकांनी मोफत किंवा कमी किमतीत रेशन धान्याचा लाभ घेतला आहे। त्यामुळे पात्र व गरजू असलेल्या लोकांना याचा लाभ मिळत नसल्याचे समोर आले आहे। त्यामुळे सरकारकडून आता अधिक कडक पावले उचलली जाणार आहेत। यामुळे आता श्रीमंतांना व ज्यांची परिस्थिती चांगली आहे अशा लोकांना रेशन धान्याचा व इतर सवलतीचा लाभ दिला जाणार नाही। आता रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी चांगली व आनंदाची बातमी पाहूया। भारत सरकारने अर्थात केंद्र सरकारने देशातील रेशन कार्ड धारकांसाठी मोठी चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे। केंद्र सरकारच्या PMGKY योजनेला तब्बल 5 वर्षासाठीची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। भारत सरकारने 1 जानेवारी 2024 पासून 5 वर्षाच्या कालावधीसाठी PMGKY या अन्न योजनेअंतर्गत देशातील जवळपास 81.35 कोटी लाभार्थ्यांना म्हणजेच सिद्धापत्रिका धारकांना मोफत म्हणजेच फ्री मध्ये रेशनचे धान्य देणार आहे। देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा चांगला व दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे। या PMGKY अन्न योजनेची 1 जानेवारी 2024 पासून संपूर्ण देशभरात अंमलबजावणीला सुरुवात देखील झालेली आहे। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत फ्री म्हणजे मोफत तांदूळ, गहू आणि भरड धान्य व इतर धान्यांचे वाटप केले जाणार आहे। वन नेशन वन रेशन कार्ड म्हणजेच एक देश एक सिद्धापत्रिका योजना राबविण्यात येणार आहे। सरकारच्या या उपक्रमाला डिजिटल इंडियाची साथ मिळणार आहे। त्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थी रेशन कार्ड धारकांना देशभरातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून अर्थात देशभरामधील कोणत्याही रेशन दुकानातून मोफत रेशन धान्य घेण्याची परवानगी मिळणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।